पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। माईसाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस 29 मे 2003 रोजी माईसाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाले। माईसाहेबांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत 15 एप्रिल 1947 रोजी झाला। म्हणजे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत 8.5 वर्ष राहिल्या। त्यांनी 8.5 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांची अतोनात सेवा केली, त्यांची काळजी घेतली, त्यांची देखभाल केली आणि देखभाल करण्यासाठी स्वतः डॉक्टर असलेल्या सविताबाई आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत विवाह केला होता। परंतु आमच्या समाजातील कार्यकर्ते रात्री बेरात्री अवेळी त्यांना येऊन भेटत होते आणि समाजावर झालेल्या अन्यायाची माहिती देत होते। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जास्तच अस्वस्थ होत होते आणि त्यांचा BP शुगर वाढत होता। त्यामुळे सविताबाई आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 11 वाजताच्या नंतर भेटणे बंद केले होते। कार्यकर्त्यांना भेटणे बंद झाल्यामुळे काही कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली होती आणि त्याचमुळे सविताबाई आंबेडकरांबद्दल आमच्या समाजामध्ये त्या कार्यकर्त्यांनी अतोनात प्रचंड असा गैरसमज पसरवून दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्या 47 वर्ष जिवंत राहिल्यात, परंतु कोणत्याही पार्टीमध्ये ते गेल्या नाहीत। काँग्रेसने त्यांना खासदाराचे आणि आमदाराचे आमिष दाखवले, परंतु तिथेसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांनी नकार दिला। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टीच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले। माईसाहेब सोबत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले, धर्मांतर केले, चंद्रपूर आणि नागपूरचे दोन्ही ठिकाणचे। बुद्धाने त्यांचा धम्म लिहिला। मनुस्मृतीला तिलांजली देऊन त्यांनी हिंदू कोडबिलांची रचना केली। रिडल्स ऑफ हिंदुझम लिहिलं, प्रॉब्लेम ऑफ रुफी असे 7 ग्रंथ लिहिले। हे सगळं माईसाहेबांच्या काळात झालं, परंतु तरी देखील आमच्या समाजाने माईला अतिशय अतोनात दुःख दिले, यातना दिल्या। बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्यारा म्हणून त्यांना अतोनात छळण्यात आलं। बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांचा खूप छळ झाला, अगदी त्यांना उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाले होते। अशा काळात नामदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी त्यांना मदत केली, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि त्या कशाबशा जिवंत राहिल्या। शेवटी 29 मे 2003 रोजी त्यांचं निर्वाण झालं। बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाई ह्या पूजनीय आहेतच, ते आमच्या माता आहेतच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवडते असलेल्या दुसऱ्या पत्नी देखील तेवढ्याच पूजनीय आहेत। सविताबाई आंबेडकर ह्या देखील आपल्या पूजनीय असल्या पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी जपलं होतं। आपल्या घरातील विवाहाच्या पत्रिकेमध्ये आपल्या वडिलांना असलेल्या दोन्ही बायकांचे नाव आपण जसे टाकतो तसे बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्ही पत्नीचा उल्लेख तेवढ्याच सन्मानानं झाला पाहिजे। एवढेच। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।